मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक 2 अंतर्गत सातपूर राजवाडा येथे अंगणवाडी क्रमांक 14, 15 व 16 यांच्या एकत्रित समन्वयातून पोषण पखवाडा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रकल्प अधिकारी श्री अजय फडोळ, मुख्य सेविका सौ सुज्ञा खरे, आरोग्य सेविका श्रीमती कोलूर, ज्येष्ठ नागरिक अर्जुन दिवे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थितांचे स्वागत सौ संगीता आयरे यांनी केले. मार्गदर्शक आणि डॉक्टर काळजी घ्या आणि सुदृढ भारत बनवा. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आभार मानते. शर्मिला खैरनार यांनी पोषण आहारावर जोगवा ही रूपकथा सादर केली. काय पाहिजे आई तुम्हाला? कडक लक्ष्मी आली ही कशासाठी आली? कशासाठी आली? मुलांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी आली. का मला वंशाला दिवा मिळायला पाहिजे? वंशाला दिवा कशाला पाहिजे तुला आता? अगं मुलगीच बरी असते. हो, पण मुली किती मुली करणार? आम्हाला वंशाला दिवाही पाहिजे. जर मुलगीच नसली तर राष्ट्र नष्ट होईल ना बाई. आली आली ग बाई आली, कडक लक्ष्मी आली. बसा ताई. जोगवा आई रे बाई, जोगवा काय जोगवा पाहिजे आम्हाला? बस रे काय बसा. त्याने बसत मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने खूप काही सोयी केलेल्या आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी कडक लक्ष्मी आली. मुलींच्या संरक्षणासाठी कडक लक्ष्मी आली. दे बाई दे जोगवाने. कसला जोगवा पाहिजे आता? मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींना बाहेर पडण्यासाठी आली आली गे बाई आली, कडक लक्ष्मी आली. आली आली गे बाई आली, कडक लक्ष्मी आली. तुम्ही तर देवी ठेवायला पाहिजे. नाही नाही, मुलीचा जोगवा आहे, मुलगीच राहू द्या. मुलीला शिकवायचं, मोठं करायचं आणि तिला बाहेर स्वावलंबनासाठी पाठवायचं आणि तिच्यावर जास्त अत्याचार लागू नये आणि लहानपणी घरातले काम जास्त लावू नये. दे बाई दे जोगवा दे. आणि मुलींच्या वयातच लग्न करायला पाहिजे प्रत्येक मातेने. कारण का 18 वर्ष हे वय आहे मुलींचं. 18 वर्षाच्या पुढेच लग्न करायचे. काही महिला 16-17 मध्ये लग्न करतात. त्या महिलांना तुम्ही आजवून सांगायचं आहे. आली आली ग बाई आली, कडक लक्ष्मी आली. आली आली ग बाई आली, कडक लक्ष्मी आली. सही पोषण देश रोशन. अलग है दे बाई दे जोगवा दे, दे बाई दे जोगवा दे. मुलींची बघा, गरोदर मातेने, प्रत्येक गरोदर मातेला या जोगव्यामधून सांगण्यात येत आहे, कडक लक्ष्मीमधून सांगण्यात येत आहे की मुलीची हत्या करू नका. स्त्री भ्रूण हत्या करायची नाही. प्रत्येक आईला अधिकार आहे की आपला बाळ आपण
ठेवायचं. आणि घरातील बरेच व्यक्ती सांगतात की हे आपल्याला नको पाहिजे, तिसरं झालं, अरे तिसऱ्यापर्यंत जाताच कशाला, 2च मुली राहिल्या तरी बस, 1 बी राहिली तरी बस, पण मुलासाठी मुलीची हत्या करू नका. वंशाचा दिवा मुलगी पण असते. सर्व महिलांना इथे जेवढ्या बसलेल्या आहेत तेवढ्यांनी आपण आपल्या एरियात जाणार ना प्रत्येकीला सांगायचंय. आणि आमच्या ह्या कडक लक्ष्मीद्वारे स्त्री शिक्षणावर, कुपोषणावर आणि गरोदर मातेच्या आरोग्यावर आणि स्तनदा मातेच्या बाळ आणि तिच्या तब्येतीवर सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. असं वाटतं आपल्याला की काय नाही, बाळाला असं कशाही कपड्याने घेता, बाळाचे कपडे स्वच्छ पाहिजे. स्तनदा मातेने खास करून लक्ष द्यायचंय. बाळाचे कपडे स्वच्छ, आपले हात स्वच्छ असले तर बाळाला घ्यायचं, तरच खाऊ घालायचं. आणि बाळाला पदार्थ हा मऊ खाऊ घालायचा आहे. आणि 2-2, 3-3 वेळा बाळाला दूध पाजायचं आहे, बाळ झोपलं तरी सुद्धा. आणि किशोरी मुलींना प्रत्येक पदार्थ असं म्हणजे आवडतो असं नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलींना सांगितलं पाहिजे, मोड आलेलं धान्य खाऊ घालायला पाहिजे, सोयाबीन खाऊ घालायला पाहिजे. त्यांच्या आवडीचे जरी पदार्थ असले पण त्याच्यात प्रोटीन हे असे पदार्थ जातील ना, त्यांनी ते खाऊ द्यायला पाहिजे. आहारात प्रत्येक वस्तू लोहयुक्त पाहिजे, त्याच्याने अनिमिया होत नाही. किशोरी मुलींमध्ये अनिमिया हा प्रकार जास्त आढळतो आणि आपल्यातही असतो तो, पण आपण आली आली ग बाई आली, स्क्रीनशॉट घेता तर किशोरवयीन मुलींकरता जनजागृती नाटिकाच मुलांनी सादर केली. तुला सांगितलेलं ना शाळेत नाही जायचं. दादा 1 मिनिट मोबाईल दे, माझ्या फ्रेंडला मला फोन लावायचा आहे. आता माझ्याकडे टाइम नाही, तू दुसरीकडे जा. आणि ती शाळेचे कपडे काढ बरं. राहू दे ना ग आई. मला शाळेला सुट्टी आहे, आज शाळेत नाही जाणार. मी मार्केटला जाऊन आले. मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय, मी आलो जाऊन. घरातच राहा. जाईन ये बाळ घेऊन जाईन. घेऊन येते बाळ. घरची पण कामं करायची, घरचे पण कामं करायची, शाळेत सुद्धा जाऊ देत नाही. याला बरं नाही का? काय माहिती, तुला तर घरातच राहायला लावेल. मी घरातच होते. इथं उठत नाही काय माहिती त्याला काय झालं. कोणाचं बाळ आहे? काय माहिती कोणाचं आहे. फोन कर. हॅलो हॅलो डॉक्टर. डॉक्टर गेला. ते मेलेलं याचं काही होऊ शकत नाही. हे तर कधीच मेलेलं आहे, याला गळा दाबून मारलेलं आहे. घरातच होती ना एकटी. एवढ्या वेळापासून तुम्हीच काहीतरी केलं असेल, मला नक्की माहिती. कोणी बाळ दिली तुझ्याकडे? बाळीच्या तुम्ही मारलं त्याला? मी काहीच मारलं त्याला, विचार.
तिने मारलं त्याला. आता शेजारच्यांना काय उत्तर द्यायचं मला? ते जर उद्याकडे आपल्याला आले भांडायला तर तुझ्या डोक्यात काही फरक पडलेला आहे का? काय येड्यावाने करते तू? मला दुसऱ्यांची मुलं पण सांभाळायला देतात, घरातले कामं पण करायला लावतात, शाळेत पण जाऊ द्यायचं नाही, म्हणजे करायचं काय? तू मुलगी आहे, तुला शाळेत जाण्याचा काय अधिकार नाही. तू शाळेत जायचं नाही, फक्त घरातली कामं करण्यासाठीच तू जन्माला आलेली. फक्त घरातली कामच करायची, दुसऱ्या विरुद्ध काहीच बोलायचं नाही. या नाटिकेतून मुलांमधील ॲनिमिया, विवाहाचे योग्य वय, जीवन कौशल्य याबाबत प्रबोधन करण्यात आले. अनिता पवार यांनी स्त्रीचे महत्वही यावेळी गाण्यातून सांगितले. नदिया जैसी, पढ़ी तो सरोजनी जैसी, गाए तो मंगेशकर जैसी, संगीत में वीणा जैसी, सुरों में लहरों जैसी, वाद्यों में बांसुरी जैसी, अंतरिक्ष में कल्पना जैसी, आकाश में दुर्गा बैनर्जी जैसी, टेनिस में सानिया जैसी, दौड़ में उषा जैसी, खेलों में मल्लेश्वरी जैसी, रक्षा में बेदी जैसी, देश में इंदिरा जैसी, शिक्षा में कामिनी जैसी, समुद्र में आरती जैसी, सुंदरियों में सुष्मिता जैसी और मातृत्व में माँ टेरेसा जैसी. अनिता वानखेडे, रुपाली पोटिंदे, पौर्णिमा सोनवणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले. पोषण पखवाडा कार्यक्रमात सातपूर परिसरातील महिला, मुलींचा चांगला प्रतिसाद लाभला. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार, कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश हुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर नाशिक.